माझ्या एकच सल्ला आहे तुम्हाला, पोरीच्या नादाला अजिबात लागू नका. तो राईस बरोबर होता, पण आम्ही चिल्ली घेतलेली, चिल्ली बिलकुल चांगली नव्हती. गुड मॉर्निंग गाईस, तुम्ही सगळ्या. आणि आज सकाळी सकाळी उठलोय, सकाळी सकाळी काम लावलेत. परत बुक घेतले ना, आता काम करायला बसलोय आणि आंघोळ करतो. आणि तुम्हाला नाही घेतले पप्पांनी घेतले घरचा इंटेरियर चेंज करायला. बघू शकता पसार करून ठेवला इकडं, पुढं घरचा इंटेरियर चेंज करायला घेतला आपण. काहीच तर आता आपले आंघोळ झालेले आहे आणि आपण आता बसलेलो तयारी बियारी करून. आणि बघू शकतो आपण इंटेरियर चेंज केला आपला पुरा इंटेरियर चेंज केलाय गाईस. आणि तुम्ही ब्लॉग बघत राहा, मी थोड्या वेळात तुम्हाला भेटतो. तर घरात गाईस कोणच नाही आणि आता माझे आंघोळ जस्ट झाले, आता मी बसले जेवायला. गाईस आता मी जेवतो आणि तुम्हाला भेटतो. तर काही सकाळी सकाळी या भाड्या मित्राला उचललेलं आहे आणि माझ्या घरी चाललंय याला घेऊन. काहीतरी काम करायचं, कॉन्टेंट नाही आपल्याकडे, तर याला घेतो कॉन्टेंट मध्ये आपल्या. तू काय बोलशील? तर मंडळी कशा आहात तुम्ही सगळे? मजेत असाल तर माझ्या एकच सल्ला आहे तुम्हाला, पोरीच्या नादाला अजिबात लागू नका. मला लागले ज्ञान शोधायला याला. तुम्ही बोलतील एक पोरगी पटत नाही, ज्ञान शोधायला लागला ना, ते असंच असतं हायवेवर नाही घेणार. गाईस आम्ही चाललो हायवेवर ना, तुम्हाला भेटतो. तुम्हाला हायवे दाखवतो आमचा कसा असतो कसा नसतो. रोड वरतीच असेल. आपण खातुलीला पण जाऊ थोडे दिवसात. काम आहे आपल्याला खातुलीला जायचं, ते आपल्याला तर जाऊ आपण. घरी जायच्या आधी विचार केला काहीतरी खाऊया, तर भूक लागले. तर दुपारचे 1 वाजलेत ना, जेवायचा टाइम झालाय. आम्ही घरी जेवतच नाही कधीच नाही. असं नाही ते कधीच नाही, फक्त असंच आजच चाललोय असं खायला बाहेर. आम्ही रोज बाहेर खातो, पण आजच चाललोय बाहेर खायला. तुम्हाला समजलं नसेल पण समजलं असेल. तर आता आम्ही चाललो काहीतरी खायला. काय खायचं आपण? चांगला तर गू पण लागतो, पण चिल्ली खाऊ आपण. काही चिल्ली खायला चाललोय आपण, चिल्ली. तुम्हाला पण खायची असेल तर या, पैसे घेऊन या आणि खा. आता खायला आलो, काय बोलतो? लागले काय आलो खायला. आम्ही खात नाही जास्ती बाहेरचा, पण आज स्मरण बोलला म्हणून आलो. पार्टी माझ्याकडून आहे, एवढं लक्षात ठेव. काहीच खोटा बोलतोय, कारण की पैसे तर मी नाही आणलेत. बेलपत्राला आलं गाईस. तुम्ही पण एकदा खाऊ, इथं पण या मस्त भेटतो. इथं चायनीज बिनीज तुम्ही पण इथे या खायला. मस्त नॉनव्हेज खायचं असतं तर भारीच. आमचा डेलीचा आहे, तुमचा काय आहे? डेलीचा आहे आमचा, डेलीचा स्पॉट झालाय आमचा. टाइमपास विमपास येतो, टाइमवरती येतो नाही का? गाईस आता आपण चाललेलो हायवे डायरेक्ट मॅगडीला, कारण की आम्ही बेलपत्राला आलतो. तर तुम्हाला सांगतो एक वस्तू, का आम्ही आता खायला घेतलेला जस्ट. आम्ही खात होतो, राईस बरोबर होता, पण आम्ही चिल्ली घेतलेली, चिल्ली बिलकुल चांगली नव्हती. आणि पहिला आम्ही रोज खायला येतो इथे, चांगलं भेटायचा, पण आता इथं टेस्ट बिलकुल बिघडलेली आहे. आता आम्ही चाललोय मॅगडीला आणि आम्ही तसंच टाकून पळालोय. नाही, आम्ही तसंच टाकले ते जेवण, कारण की त्याला बिलकुल असं चव नाही. असं वाटत होतं शिळा चिकन आहे, शिळा असणार आहे, कारण की वाटत नाही एवढं खराब. म्हणजे पहिला आम्ही यायचो तर भारी लागायचा, पण आता माहिती नाही काय झालं टेस्टला. आता आम्ही चाललोय मॅगडीला. गाईस तुम्हाला मी एकच सजेस्ट करतो, तुम्हाला जर खायचं असेल ना चिकन, चायनीज अँड ग्रिलच्या इकडचं बिलकुल खाऊ नका. आमची चुकी झाली. आम्ही तुम्हाला बोललो की खायचं असेल बेलपत्र्यामध्ये या, इथं खाऊ नका अजिबात. कारण हे शेळं चिकन विकून हे करतात ते करतात ते. आम्ही फक्त एक बाईट खाल्ली आम्ही दोघांनी, पण आम्हाला एवढी घाण टेस्ट लागली, असं वाटलं की कालचं चिकन ठेवलंय आज फ्राय केलंय. एकच सजेस्ट करतो, खाऊ नका परत इकडं. गाईस बघू शकता ना, आता टेस्ट बिलकुल बिघडले. म्हणजे तर तुम्ही तुम्हाला आताच बोलतो, बिलकुल खाऊ नका तिथला. आणि आता आम्ही चालू मॅगडीला, कारण की आम्हाला भूक लागली आहे. तर चला. बरं गाईस आता आलोय मॅगडीला आणि आपण घेतलेलं आईस्क्रीम खायला. येणार आहेत काय अजून थोडा मागणार आहे, फक्त बोललो खरं दाखवायला. मला वाटलं कसं होतं तर काय आता फिरून मस्त घरी आलोय आणि आजचा व्लॉग इथे एंड करतो. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करून टाका आणि भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.